येशूने संधी धरली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशायाच्या पुस्तकातील 53व्या अध्यायातील 11व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. ख्रिस्त जो धर्मशील सेवक तो आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. या विधानातील बहुतांश या शब्दाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपण सातत्याने ऐकत आलो आहोत की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर मानवी रूपात आला व अखिल मानवजातीच्या पापांसाठी त्याने वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले. तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला व जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळते व त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. हे शब्द आमच्या कानावर इतक्या सातत्याने पडत आहेत की आम्हास त्यात नाविन्य वाटत नाही व आम्ही त्यांत मुळीच रस घेत नाही, किंबहुना त्यांकडे डोळेझाक करीतो. खरे तर ही तीच सुवार्ता आहे जी कित्येक वर्षांपासून ऐकवली जात आहे व जिचा स्वीकार करून अनेकांनी तारण साधून घेतले आहे. लक्षात घ्या, सुवार्ता ऐकणाऱ्या सर्वांनी नाही तर अनेकांनी तारण साधून घेतले आहे. म्हणूनच म्हटले आहे, तो बहुतांश निर्दोष ठरविल. बहुतांश म्हणजे पुष्कळांश, परंतु सर्वांश नव्हे. पौल आपल्या पत्रात लिहितो, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. होय, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील, सर्वच नाही. शिष्यांसमवेत शेवटले भोजन घेतेवेळी प्रभू येशू त्यांना म्हणाला होता, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. खरे तर त्या रक्तात सर्व मानवजातीच्या पापांचे क्षालन करण्याचे सामर्थ्य आहे. तरीही त्याने सर्वांकरिता हा शब्द न वापरता पुष्कळांकरिता हा शब्द वापरला आहे, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. प्रभू येशू आपल्या उपदेशाचा शेवट करताना नेहमी म्हणत असे, ज्याला कान आहेत तो ऐको. आज पुन्हा एकदा तीच सुवार्ता आपल्या कानी पडत आहे. आपल्याला कान आहेत का? ख्रिस्त म्हणतो, पित्याने आकर्षिल्या वाचून माझ्याकडे कोणी येत नाही व पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. तुम्ही केवळ बोलाविलेल्यांपैकी आहात की निवडलेल्यांपैकी? तुम्ही त्या निर्दोष ठरविलेल्या पुष्कळांपैकी आहात का? आपलाही त्या पुष्कळांत समावेश व्हावा म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.